नमस्कार, स्वर्णिका विलेज लाईफमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। आता मार्केटमध्ये आपल्याला जे साबण मिळतात, चंदन साबण असून दे किंवा कोणत्याही प्रकारचे साबण, त्याच्या जाहिराती आपण बघतो, पण त्या वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे उठू शकतात किंवा रॅशेस वगैरे उठू शकतात। आणि यासाठीच आपण नॅचरली घरच्या घरी चंदन सोप कसा बनवायचा हे बघणार आहे। चंदन साबणाने चेहऱ्यावरील काळपट डाग किंवा जे डोळ्याखाली झालेले वर्तुळ आहेत ते निघून जाऊ शकतात आणि पटकन चेहऱ्याचा काळपटपणा निघून जाऊ शकतो। तर हा आपण घरच्या घरी बनवायचा आहे आणि यासाठी लागणारं साहित्य आहे, चंदन पावडर घ्यायची आहे 2 ते 3 चमचे आणि सोप बेस घ्यायचा आहे। हा मी मोठा 500 ग्रॅमचा आणलेला होता। त्यात मी बरेच सोप बनवलेले होते आणि नंतर जो हा शिल्लक राहिलेला आहे, हा एवढाच शिल्लक असल्यामुळे मी याचे साबण बनवून दाखवणार आहे। हे साबण चेहऱ्यासाठी अतिशय चांगले आहेत, याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही आणि घरच्या घरी आपण अंगाला लावायसाठी किंवा चेहऱ्यासाठी हे सोप लगेच बनवू शकतो। यामध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट्स चेंज केले तर चालतील। मी चंदन पावडर घेतलेली आहे, 2 ते 3 चमचे चंदन पावडर घेतली आहे आणि जो आपण सोप बेस घेतलेला होता त्याचे तुकडे केलेले आहेत। सोप बेस मार्केटमध्ये कुठेही तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो। सोप बेसचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी गरम करायचं आहे आणि गरम केलेल्या पाण्यामध्ये आपण जी चंदन पावडर घातलेली जी वाटी आहे ही अशी ठेवायची आहे। यामध्ये कुठलाही पाण्याचा थेंब उडता कामा नये, नाहीतर सोप आपला मऊ होतो। आता यामध्ये आपण घालायचं आहे सोप बेसचे तुकडे आणि हे चांगलं घटलायचं आहे, जेणेकरून सोप बेस आहे तो पूर्णपणे वितळला जाऊ शकतो। जर तुम्हाला गरज वाटली तर विटॅमिन ईची कॅप्सूल देखील यामध्ये मिक्स करू शकता, पण चंदन पावडर असल्यामुळे आपल्याला कोणत्याही गोष्टीची गरज पडणार नाही। जर गरज असली तर तुम्ही विटॅमिन ईची कॅप्सूल वापरू शकता। ज्यांना हळदीची ॲलर्जी आहे त्यांनी यामध्ये हळद वगैरे वापरू नका, किंवा ज्यांना ॲलर्जी नसेल त्यांनी वापरली तरी चालेल, पण जास्त गरज पडणार नाही, कारण चंदननेच हा सोप एकदम मस्त होतो आणि वापरल्यानंतर देखील त्वचा एकदम टवटवीत होते आणि त्वचेवरचे काळपट डाग देखील निघून जातात। आता हे अशा पद्धतीने वितळत आलेलं आहे। यामध्ये कुठल्याही प्रकारचा पाण्याचा थेंब अजिबात वापरायचा नाही, नाहीतर आपला जो साबण बनवणार आहे तो मऊ पडतो। त्यामुळे पाण्याचा कुठलाही थेंब यामध्ये वापरायचा नाही। ह्या साबणामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स किंवा वांग निघून जाण्यासाठी मदत होते। अशा पद्धतीने आपण हे वितळून घेतलेलं आहे। आता आपल्याकडे मोल्ड नाही आहे, त्यामुळे मोल्डशिवाय आपण कशा पद्धतीने घरच्या घरी साबण बनवू शकतो, त्यासाठी तुमच्याकडे असणारे कोणतेही गोल कप घेऊ शकता किंवा प्लास्टिकचे चौकोनी डबे जरी घेतले तरी चालतील, पण ते छोट्या आकारमध्ये असावे। आता मी इथे कप घेतलेले आहेत, हे एकदम छोटे कप आहेत। मला चेहऱ्यासाठीच मी हा साबण वापरते, त्यामुळे मला छोट्या कपमधला जरी असला तरी चालतो। आता यामध्ये मी 2 कपात हे ओतून घेणार आहे। आता या कपामध्ये मी हे ओतून ठेवलेलं आहे। आता हे चांगलं थंड होऊ द्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटात आपला हा झटपट असा चंदनाचा साबण तयार होतो। 15 ते 20 मिनटं आपण हे पूर्ण थंड होऊन ठेवायचं आहे। उन्हाला वगैरे हे ठेवायचं नाही, पंख्याखाली जरी ठेवलं तरी हे पटकन तयार होतं। आता हे पूर्ण थंड झालं की आपला सोप तयार होतो। प्रेस करून देखील बघायचं आहे की आपला साबण घट्ट वगैरे झाला आहे का। जर पातळ असेल तर आणखीन थोडा वेळ ठेवला तरी चालेल। चाकूच्या साहाय्याने आपण हे साईडनं घालून पूर्ण साबण मोकळा करून घ्यायचा आहे। याला कोणतेही चिरा वगैरे पडत नाहीत, काय नाही, व्यवस्थित घट्ट येतो आणि आपला साबण देखील व्यवस्थित निघतो। अशा पद्धतीने आपण
सुरी बाजूनी घालायची आहे आणि पूर्ण फिरवून घ्यायचं आहे। एकदम छान आपला सोप निघलेला आहे आणि वापरायला देखील खूप छान आहे। तर नक्की तुम्ही हा ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।